आलात होय? आज मेजवानीत काय बनवलंय आमच्या राणी साहेबा? भाकरी केली आहे. घरात काहीच नाही. काम मिळालं होय? नाही नाही, अजून काही नाही राणी साहेबा. बाबा अहो माझं जरा ऐका, मी शहराकडे जातो. भांडवल जमवेल आपल्याला. अरे अरे, त्याची काही गरज नाही पोरा. अरे धीर धर धीर. अरे गोपी, तो मुलगा कोण आहे रे? इथला नाही दिसत, शहरातला दिसतो. अरे जा बाबा, अरे त्याला भाकरीचं विचार. अरे पाहुणा आहे तो या गावचा. जा जा विचार. दादा नमस्कार. नमस्कार, मी गोपी, मागच्या पाडावर राहतो दादा. हॅलो, मी सुबोध. नमस्कार दादा नमस्कार. इकडे कसं काय येणं गेलं आपल्या गावाकडं? जरा रियाज करायला आलोय शांत वातावरणात. रियाज. मला संगीताची आवड आहे, म्हणून जरा गावाकडे पाय वळाले. पण दादा गावाकडं काय ठेवलंय? सगळं शहरातच. शहर म्हणजे शहरच बघा. शहरात मोठ्या मोठ्या इमारती, भारी भारी गाड्या, माणसं बी लय हुशार दादा. आणि ते काय ते मोठ्या मोठ्या भिंती दादा. काय झालं दादा? काही चुकलो का मी? न कळत, पण खूप खरं बोललास. खूप मोठ्या मोठ्या भिंती आहे शहरात. बरं ते राहू द्या राहू द्या. माझ्या आईनं गरम गरम भाकरी केली आत्ताच. उन्हाची बी वेळ आहे. 2 घास खाऊन घ्या बघा. चालेल चालेल. मी रियाज करू शकतो इथं? रियाज मग दादा आपलंच गाव आहे. मन मिळावू, मोकळं मोकळं. आणि काय लागलं तर हा गोपी आहे पा दादा. 2 घास खाऊन घ्या. ए आई, भाकरी द्या गं. अरे काय सुभद्राव, सकाळी सकाळी रियाज का? हो या की इकडे. हो आलो आलो. बाबा, ओ बाबा. आलो आलो आपटे आका आलेत. आलो. या 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 आपटे साहेब. आज खूप आनंदात दिसतोय आपण. हो हो, आनंदाचीच बातमी सांगायला आलोय. वा वा, छान. हो, आपलं चंदन आहे ना, त्याच्या मुलाचं लग्न ठरलंय. त्याच महिन्यात लग्न आहे. वा वा, खूप आनंदाची बातमी आहे. अहो ऐकलत का? अहो अहो अहो, साखर द्या म्हटलं. साखर संपली. असू द्या हो, ठीक आहे, असू ठीक आहे. द्या. बरं हे बघा, मी काय म्हणत होतो, हे बघा आता या लग्नामध्ये आपण एक चांगली सनेची धून तयार करतो मी आता. वाव. हो म्हणजे काय, त्याला खूप आवडेल आणि एकदम त्यांच्या नवीन वऱ्हाडी मंडळीला सगळं आश्चर्याचा धक्काच बसेल. हा हो हो बरं, आता किती कालावधी आपल्या लग्नासाठी अजून? हो, एकच महिन्याचा कालावधी आहे बघा. बस. हो चला ठीक आहे. चला हा? शेलपतराव, ठीक आहे. येतो मी, जरा चला, घाईत या आहे. या 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 या. चला गोपीराजे, चला निघायचं आहेत ना रियाजसाठी. हो चला. निसली ग बहिणी साडी, चंद्रकला ठिपक्याची बाई, ठिपक्याची बाई, ठिपक्याची. फिरली नजर माझ्यावर या काळ्या सावळ्याची. फिरली नजर माझ्यावर या काळ्या सावळ्याची.
म्हणाले होतेत ना की नाविन्य केल्यासाठी प्रवास करू नकोस, प्रवास शोध. असाच एक प्रवास घडतोय, पण याचा अंत कसा होतो ते बघायचं. आजोबा चला, नंतर बोलतो. नमस्कार. ये चंदन ये. शिरपतराव, मुलाचं लग्न आहे. सहकुटुंब सहपरिवार या. अरे चंदन, ऐकून आनंद झाला रे. इष्टमित्रासह नक्की. हो या. नंतर आम्हाला थोडी घाई आहे, भरपूर कामं बाकी आहे. चला येऊ. पण काही आवश्यकता वाटली, वा. मदत लागली तर जरूर सांगा. ठीक. बाबा ते शनिवार नका विचारलं नाही तुम्ही. विसरला असेल. चला हो. चल, आपण बोलू. चल, बसा. बसा. एकदम छान, हां. एकदम सुरेख. ते बघा, ही नवीनच तयार केली. हो का? म्हटलं घरचंच लग्न आहे, हो. मग काहीतरी त्याच्यासाठी नवीन नको का, त्यासाठी ही धून तयार केली आहे. पण शिल्पतराव, हां. आज माझी मुलं, सर्व मुलं हट्टाची आहेत. बरं? हां. त्यांचं हट्ट आहे काय? की नवीन सिस्टीम चालू करायची. आजकाल नवीन सिस्टीम निघाली ना, साऊंड सिस्टीम. त्यामुळे त्यांचं हट्ट आहे की आपण ती सिस्टीम लावावी. सिस्टीम आलेली आहे स्पीकरची, चालेल. आणि मुलांपुढे आमचं काही चालत नाही. अरे असू दे, असू दे, चालायचं. पण काही काळजी करू नका, अजून मुलीचं लग्न बाकी आहे. त्यामुळे काही हरकत नाही. या. हां? चल, या. बसा. अहो रडायचं नाही असं. अहो वादळ, हे वादळ, हे वादळ हे असंच चालणार. पण कला कधीही मरत नसते. कला कधी मरत नाही. अरे बस बाबा बस. मेली तुझी कला आता. आता नाही सहन होत मला. सांगतोय चल शहराकडे, चल शहराकडे. अरे गावात जरी एखादी सुपारी मिळाली ना, तुझं कुटुंब भागणार आहे का त्याच्यावर? बाबा नाही, जाऊ दे मला शहराकडे, जाऊ दे. आता मी नाही सहन करू शकत. तुम्ही बसा इथंच, मी निघतो. जा 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 बाळा जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मासळीचं विश्व हे अमाप असते, तरी जीवन हे समुद्रापलीकडे नसते. जा. चल मित्र, काळजी घे स्वतःची. दंड उन्नती लाभ. अरे प्रवासात अजून कितीक माझे काटे रुतणार आहेत रे देवा. अरे अजून तू किती नवीन ताल रंग भरून घेणार आहेत माझ्याकडून माहित नाही. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. आई
अरे पोरा आलास तू? मला सांग बाबा कुठे? बाबा मंदिरावर गेले. बाबा. आलास पोरा? हो बाबा. बैस बैस. सांगत होतो ना शहराकडे चला म्हणून. मला छान नोकरी लागली, पगारही भरपूर मिळतोय, आणि तुम्ही इथे माशाच मारत बसले ना. अरे कलाकारांचं पोट नुसतं टाळ्यांनीच भरतं. तुला नाही कळायचं ते. तेव्हा तू हाडाचा कलाकार नाहीस ना, म्हणून. हा तोच आहे ना शहरातला सुबोध? याला तर संगीतात राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. सांगत होतो तुम्हाला शहरात चला. कला गावात नाही, कला शहरात आहे. गुरुजी चला रियाजला. चला पोरा, चला जाऊया. चल. आलास पोरा? चला चला रियाजला जाऊया. खरंच बाबा, तुझा प्रवास फार अद्भुत होता रे.